पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये एक अनुचित प्रकार घडून आला आहे। यामध्ये नक्षलवाद्याला समर्थन करण्याचं एक नृत्य करण्यात आलं। आपल्याला माहिती आहे की हिडिंबा या नक्षलवादी कमांडरला भारतीय जवानांनी 2025च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये कंठस्नान घातलं आणि याचं समर्थन करण्याचं काम या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालवणाऱ्या वसतिगृहामध्ये कुठेतरी करण्यात आलं। याचा निषेध आज आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून या स्वारगेट चौकामध्ये करत आहोत। याच्यामध्ये प्रामुख्याने 11 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान एका कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये 11 एप्रिल रोजी ज्यावेळेस एका नृत्याचं सादरीकरण करण्यात आलं त्यावेळेस ओ बंदूकवाले या गाण्यावरती एका नृत्याचं सादरीकरण करण्यात आलं। याच्यामध्ये हिडिंबाच्या समर्थनार्थ कुठेतरी नारे लावणे असेल, हिडिंबाच्या समर्थनार्थ हिडिंबा कसा देशप्रेमी आहे हे सांगण्याचं काम त्या नृत्यातून करण्यात आलं। हे कुठेतरी देशविघातक मानसिकतेकडे जाण्याचे लक्षण आहे। यामागे त्या विद्यार्थ्यांची जेव्हा प्रतिक्रिया समाज माध्यमातून ऐकली त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला ऐनवेळेस हे गाणं देण्यात आलं, त्यानंतर आम्ही ह्याच्यावरती परफॉर्मन्स केला। परंतु ह्याच्यामध्ये जर आपण व्हिडिओ बघितला, व्हिडिओच्या बाईट्स बघितल्या तर कुठेही असा एक प्रकार दिसून आलेला सापडत नाहीये। ह्याच्यावरती 20-25 दिवसांपासून आधी विद्यार्थ्यांनी बरोबर तयारी केली होती। ह्याच्या मागं विद्यार्थ्यांच्या मागं या नक्षलवाद्याला सपोर्ट करण्यासाठी त्या वसतिगृहातील अधिकारी आहेत का, त्या विद्यार्थ्यांना त्या सपोर्ट करण्यासाठी वसतिगृहातील गृहपाल आहेत का, असा संशय या ठिकाणी उद्भवतो। यामुळे आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून काल पुण्याचे पोलीस आयुक्त यांना जाऊन आम्ही पत्र दिलं आहे आणि विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही यामध्ये 2 मागण्या करत आहोत। या नक्षलवाद्याचं समर्थन करणाऱ्यांना जो कोणी असेल त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी। त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांनी यामध्ये जो परफॉर्मन्स तिथं बसवला होता ह्याच्यामध्ये कोणी अधिकारी आहेत का, कारण की विद्यार्थी हे काही लहान वयोगटातील नाही आहेत, 25-26 असं या विद्यार्थ्यांचं वयोगट आहे आणि ह्यांना विद्यार्थ्यांच्या पाठीमागून कोणीतरी नक्षलवाद पसरवण्याचं प्रमाण ह्याच्यामध्ये करतंय का असा एक संशय याच्यामध्ये उद्भवतो। त्यामुळे जे कोणी अधिकारी असतील, जे कोणी वॉर्डन असतील, जे विद्यार्थी असतील त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व ह्या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही मागणी करतोय। समाज कल्याण विभागाचे जे आयुक्त आहेत, उपायुक्त आहेत, त्यांनी सांगितलं आहे की एकंदरीत या विद्यार्थ्यांनी अनावरणपणे सर्व काही केलं आहे, कितपत खरं आहे याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस त्यांचं समाज माध्यमांवरती बाईट ऐकली त्यामध्ये एकतर हास्यास्पद गोष्ट आहे की 25 ते 26 वर्षाचे विद्यार्थी आहेत, ह्याच्यावरती विद्यार्थ्यांना क्लीन चिट देण्याचा संबंध देत नाही, कारण की समाज कल्याणचे जे उपायुक्तांनी कमेंट केलेली आहे त्यांचा कुठेतरी याच्यामध्ये हात आहे का मग, कारण की ते अशा प्रकारचं विधान कसं करू शकतात। ज्यावेळेस देशद्रोहासारखा एखादी कृती आपण एखाद्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालवणाऱ्या वसतिगृहामध्ये करतोय, हिडिंबाचं समर्थन सध्या भारत सरकार असेल, महाराष्ट्र सरकार असेल, नक्षलवादाच्या विरोधामध्ये नक्षलवाद संपवण्यासाठी एवढे मोठे कायदे कानून तयार करत आहे आणि ह्याच्यामध्ये जर एखाद्या वसतिगृहाचे जर अधिकारी असतील, एखाद्या वसतिगृहाचे विद्यार्थी असतील, गृहपाल असतील, ते जर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने नक्षलवादाच्या समर्थनार्थ नृत्य करण्यासाठी प्रवृत्त करत असतील तर ह्यांच्या विरोधात पहिले कारवाई झाली पाहिजे। यासोबतच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे अशी म्हणून आम्ही मागणी करतोय। यामध्ये 100% विद्यार्थ्यांच्या एकट्याचा हा खेळ नाहीये, ह्याच्यामध्ये 100% कोण ना कोणीतरी व्यक्ती आहे जो की यांना पाठबळ देण्याचं काम करतोय। या सगळ्या पाठबळीतून हे विद्यार्थी ह्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे जे सगळा प्रकार आहे तो घडून आणण्याचा प्रयत्न करतोय। आमची विद्यार्थी परिषद म्हणून ह्याच्यामध्ये हीच मागणी आहे की विद्यार्थ्यांच्या पाठीमागे राहून, विद्यार्थ्यांच्या आड राहून, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणीतरी शहरी नक्षलवादाला प्रमोट करण्याचं काम करते। जे कोणी याच्यामध्ये अधिकारी दोषी असतील, जे कोणी गृहपाल असतील, जे कोणी संबंधित व्यक्ती असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, सर्वांची चौकशी करण्यात यावी, सर्वांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही मागणी करतोय।